आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा असते। मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमामधनं अनेक युवक रील स्टार होण्याचं स्वप्न पाहत असतात। मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडचणी, संघर्ष आणि समाजाच्या टीकेला सामोरं जावं लागतं। अशाच वास्तव परिस्थितीवरती आधारित दोघात तिसरा गोष्ट एका रील स्टारची। ही हृदयस्पर्शी आणि मनोरंजक मराठी शॉर्ट फिल्म आता यूट्यूबवरील सौरव मांडे या चॅनलवरती प्रदर्शित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही शॉर्ट फिल्म शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबामधील मुलांनी अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने तयार केली आहे। मोठं बजेट किंवा महागडी साधनं नसताना देखील केवळ अभिनयाची आवड, कष्ट आणि समाजाला काहीतरी वेगळा संदेश देण्याच्या उद्देशानं या तरुणांनी हा उत्कृष्ट असा प्रयत्न केलाय। या शॉर्ट फिल्मची कथा एका अशा मुलाभोवती फिरते जो सोशल मीडियावरती रील स्टार बनण्याचं स्वप्न पाहत असतो। त्याला विश्वास असतो की आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर तो एक दिवस मोठं यश मिळवेल, पण त्याच्या या स्वप्नाच्या वाटेमध्ये अनेक अडथळे येतात। घरामधील आर्थिक परिस्थिती, समाजाची नकारात्मक मानसिकता, लोकांचे टोमणे आणि विशेष म्हणजे जुन्या विचारांचे वडील, यामुळे त्याचा संघर्ष हा अधिकच कठीण बनतो। एका बाजूला परंपरागत विचारसरणी असलेले वडील ज्यांना शिक्षण आणि नोकरी हाच यशाचा मार्ग वाटतो, तर दुसऱ्या बाजूला नवीन युगामधील विचारांचा मुलगा ज्याला सोशल मीडियाच्या माध्यमामधनं स्वतःची ओळख निर्माण करायची असते। या दोन पिढ्यांमधील विचारांचा संघर्ष हा अत्यंत वास्तववादी पद्धतीनं या चित्रपटामध्ये मांडण्यात आलाय। मात्र या कठीण प्रवासामध्ये त्याची बहीण आणि त्याचे जिवलग मित्र त्याची खंबीर साथ देतात। प्रत्येक संकटात त्याला धीर देणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्याच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवणं हे त्यांचं काम असतं। कुटुंबामधील नाती, मैत्री, विश्वास आणि संघर्ष यांचं सुंदर चित्रण या शॉर्ट फिल्ममध्ये करण्यात आलंय। ही शॉर्ट फिल्म केवळ एका रील स्टारची कथा नसून आजच्या हजारो तरुणांच्या स्वप्नांची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी आहे। प्रत्येक तरुणाला स्वतःची ओळख निर्माण करताना येणाऱ्या अडचणी, समाजामधील मानसिकता आणि बदलत्या काळानुसार निर्माण होणारे मतभेद यांचे वास्तव दर्शन या चित्रपटामधनं घडतंय। या चित्रपटामध्ये जबरदस्त ॲक्शन, धमाल कॉमेडी, भावनिक प्रसंग, कौटुंबिक नाती आणि प्रेरणादायी संदेश याचा उत्कृष्ट असा संगम पाहायला मिळतो। त्यामुळे प्रत्येक वयोगटामधील प्रेक्षकांना ही शॉर्ट फिल्म नक्कीच आवडेल। या चित्रपटाच्या मागील सर्व कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तांत्रिक टीमनं अत्यंत मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे काम केलंय। ग्रामीण भागामधील तरुणांनी मर्यादित साधनांमध्ये तयार केलेला हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि म्हणूनच सर्व मराठी प्रेक्षकांना आणि विशेषतः तरुण वर्गाला विनंती करण्यात येत आहे की दोघात तिसरा
गोष्ट एका रील स्टारची ही शॉर्ट फिल्म एकदा अवश्य पहा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सौरव मांडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून अशाच दर्जेदार कलाकृतींना प्रोत्साहन द्या. आपल्या एका शेअरमुळं ग्रामीण भागामधील अनेक नवोदित कलाकारांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळू शकते. तर नमस्कार मित्रांनो, मी सौरव मांडे. तर आमची एक शॉर्ट फिल्म आलेली आहे, तिचं नाव आहे दोघात तिसरा, गोष्ट एका रील स्टार. यूट्यूबवरती सौरव मांडे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ही शॉर्ट फिल्म बघायला मिळेल आणि आवश्यक तुम्ही भेट द्या. तर आमची ही जी शॉर्ट फिल्म आहे दोघात तिसरा, गोष्ट एका रील स्टारची. तर ह्या तुम्हाला शॉर्ट फिल्ममध्ये बघायला भेटेल की एक जुन्या विचारांचे वडील किंवा आत्ताच्या जनरेशनमध्ये जो काही गॅप आहे आणि जुन्या विचारांमध्ये जो गॅप आहे त्यांचं तुम्हाला एक युद्ध बघायला भेटेल की आत्ताचे मुलं जे इन्फ्लुएन्सर व्हायला बघता, त्यांचं इन्फ्लुएन्सर बनताना त्यांना ज्या घरातल्या काही अडचणी येतात किंवा घरच्यांचा सपोर्ट नसतो, त्यातून ते संघर्ष करून कसे मोठे होतात याचं हे तुम्हाला या पूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये बघायला भेटेल. यात बरेच कॉमेडी सीन आहे, काही सिरियस सीन आहे, तर तुम्हाला नक्कीच आनंद येईल हे बघताना. त्यासाठी आमची शॉर्ट फिल्म दोघात तिसरा, गोष्ट एका रील स्टारची ही 2 तारखेला नक्की बघा सर्वांनी सौरव मांडे या यूट्यूब चॅनलवर. सौरव मांडे यूट्यूब चॅनलवरती दोघात तिसरे ही शॉर्ट फिल्म येत आहे, तर तुम्ही पण नक्कीच पहा. त्याच्यात ड्रामा, कॉमेडी, ॲक्शन वगैरे भरपूर गोष्टी आम्ही कवर केलेली आहे. दोघात तिसरा ही शॉर्ट फिल्म सौरव मांडे यूट्यूब चॅनलवरती येणार आहे, तर तुम्ही नक्कीच भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. तर धन्यवाद. आमच्या या शॉर्ट फिल्ममध्ये दोघात तिसरा, गोष्ट एका रील स्टारची, याच्यामध्ये जुन्या विचाराचे वडील आणि आत्ताच्या विचाराचे युवा लोक यांच्यातला संघर्ष दाखवलेला आहे. आमच्या या शॉर्ट फिल्ममध्ये एक बहीण भावाला त्याच्या संघर्षामध्ये कसा हातभार लावते ते बघण्यासाठी तुम्ही आमची ही शॉर्ट फिल्म नक्की बघा. महेश दाने, C24 तास, राहुरी.